नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक सुंदर व अप्रतिम असा व्हिडिओ घेऊन आलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईक कमेंट करा व सबस्क्राईब केला तर बरे होईल। मित्रांनो, मी आज एक सुंदर बुद्ध टेम्पलचा व्हिडिओ दाखवणार आहे। अशी बुद्ध टेम्पल जपानमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। थांबा, काळजी करू नका, आपल्याला जपानला जावे लागणार नाही, तर आपल्याला अशा प्रकारच्या बुद्ध टेम्पलची प्रतिकृती नागपूर शहरात पाहायला मिळेल। मी फॅमिलीसहित ह्या बुद्ध टेम्पलला भेट दिली। ह्या बुद्ध टेम्पलचे नाव आहे ड्रॅगन पॅलेस बुद्ध टेम्पल। नागपूर दीक्षाभूमीपासून अर्धा तासाच्या अंतरावर हे टेम्पल आहे। संध्याकाळी या टेम्पलच्या लाईटमधील देखावा व नजारा पाहून थक्क होऊन जाईल असे अप्रतिम व सुंदर असे हे टेम्पल आपल्याला दिसते। आपण ह्या टेम्पलच्या आवारात प्रवेश करताच बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि या बुद्ध वंदनेच्या सुश्राव्य संगीताचा आवाज दूरवरून ऐकायला सुरुवात होते। ह्या मधुर सुरांनी वातावरणात निशब्द शांतता पसरलेली दिसते। मन शांत व प्रसन्न होण्यास सुरुवात होते। जसजसे पुढे जाल तसे बुद्ध वंदनेचे सूर अधिक गडद व मोठ्या आवाजात ऐकू यायला लागतात। आणखीन पुढे जाऊन टेम्पलमध्ये प्रवेश करताच आपल्याला त्या ठिकाणी बुद्ध वंदनेचे पठण होताना दिसेल। एका सुरात एका तालात एकाग्र चित्ताने बुद्ध वंदना सुरू असते। आपण हे दृश्य पाहून आपोआप आपलेही मन एकाग्र होऊन हात जोडले जातात व आपण या वंदनेत कधी सामील झालो याचे आपल्याला भानही राहत नाही। येथील वातावरणात अशी एक ऊर्जा असते की शरीरातील सर्व इंद्रिये एकाग्र होतात व मनाला ताजेतवाने वाटते। तसेच या ठिकाणी बुद्धांचे अस्तित्व आहे याची जाणीव आपल्याला होते। टेम्पलच्या बाजूला एक सुंदर असे गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये रंगबिरंगी कारंजाचे तलाव आहे। ते पाहून आपले मन हेलावून जाते। असे या नयनरम्य टेम्पलमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी जाणवते। बुद्ध म्हणतात, मन शांत व निरोगी ठेवायचे असेल तर शांत राहा, आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवा, लक्ष द्या, तरच आणि तरच मन एकाग्र होऊ शकते। याचा अनुभव आम्ही या ठिकाणी घेतला। तरी मित्रांनो, आपण या टेम्पलला भेट द्या व पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन जा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम, सबका मंगल हो।